मुख्यमंत्री सुद्धा आहात, परंतु वायू गतीनं खाली येत असते माणूस. संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर वायू गतीनं खाली येत असतंय. मला आज एक गोष्ट आठवते. आम्ही कसं आहे, आम्ही गुराखी साहित्यातले माणसं आहेत आणि गुराखी साहित्यामध्ये ना मग तुम्हाला सांगू का, एक आम्ही गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला, इकडून तिकडे जाते. इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे वात्र टीका. आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100% 100% 100% मंगळवारी कॅबिनेट मध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब, सन्माननीय समाजाचे पुढारी यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेट मध्ये ठराव आला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सूचक असले पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्लड मधलं डीएनए तपासलं जाईल आणि वैचारिक डीएनए, आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल. आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही, आता कोणाची सुटका नाही आता. हा, एकनाथ शिंदे साहेब काही सुटका नाही आता. बस झालं कल्याणचं बुद्ध विहार, बस झालं नाशिकचे गरिबांचे झोपडे, बस झालं. तुम्हाला सांगतो जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय, मनोज जरंगेचा हा राग आहे ना, हा रेती उपशाशी संबंधित सुद्धा आहे. रेती सुद्धा, रेतीचा उपसा. मनोज जरंगेला काय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल वाळू बनवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते नको आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातून ना लय हायवे चालतात, लय हायवे चालतात. दुसरी गोष्ट, माझ्याकडे टेंडर आहेत. मी उदय सामंतांना काल मेसेज मध्ये टेंडरचं स्वरूप सांगितलं, टेंडरचं स्वरूप सांगितलं. पण हे सगळं अत्यंत बोलणं आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मनोज जरंगे या व्यक्तीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठराव आला पाहिजे. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज